बघा लास्ट लेक्चरला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन बघितलं आहे. काय इक्वेशन आहे सांगा मला. बरेच इक्वेशन आहेत, एक 4-5 इक्वेशन आहेत. त्यातलं पहिलं इक्वेशन काय, ए साइन 2π t/t मायनस x/λ. सेकंड इक्वेशन ए साइन 2π nt मायनस x/λ. नेक्स्ट ए साइन 2π n इंटू t मायनस x/v. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे, ए साइन 2π अपॉन लॅम्बडा इंटू ब्रॅकेट vt मायनस x. असे एक 4-5 इक्वेशन्स आपण बघितलेले आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, द वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन द गिव्हन डायरेक्शन विदाउट चेंज इन इट्स फॉर्म इज कॉल्ड ॲज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. त्या प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टी काय होती सांगा बरं, की सगळ्या पार्टिकल्सचे व्हायब्रेशन्स सेम टाईपचे असतात. सेम टाईपचे म्हणजेच कोणते, सिम्पल हार्मोनिक मोशन. ऑल पार्टिकल्स परफॉर्म सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन्स. सेकंड काय होतं, ॲम्प्लिट्यूड पिरियड फ्रिक्वेन्सी इज सेम फॉर इच पार्टिकल. त्यानंतर थर्ड काय डिफरंट असतं, फेज ऑफ इच पार्टिकल इज डिफरंट. त्यानंतर पुढे एनर्जी आणि मोमेंटम मीडियममध्ये ट्रान्सफर होतं. काय ट्रान्सफर होत नाही, मॅटर ट्रान्सफर केला जात नाही. त्यानंतर पुढे आणखीन काय काय पॉईंट आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये, कोणताही पार्टिकल हा परमनंटली रेस्टमध्ये राहत नाही, तो मोमेंटरीली रेस्टमध्ये असतो. आणि तो कोणत्या पोझिशनला, तर एक्स्ट्रीम पोझिशनला मोमेंटरीली रेस्टमध्ये असतो. पुढे मॅक्झिमम वेलॉसिटी कोणत्या पोझिशनला असते पार्टिकलची, मीन पोझिशनला असते. त्यानंतर एका लूपमध्ये सॉरी ती नाही, आणखीन काय, ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स. या दोन्ही पण कोणत्या वेव्स आहेत, तर प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत. ओके, इथे एवढ्या आपण प्रॉपर्टीज काल बघितलेल्या होत्या. तर आता नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे, ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज. ट्रान्सवर्स वेव्हची डेफिनिशन, तिच्या प्रॉपर्टीज, आणि लॉन्जिट्युडनल वेव्हची डेफिनेशन आणि तिच्या प्रॉपर्टीज. पण आता हा पॉईंट बघताना आपण बघणार आहे डिफरन्समध्ये. म्हणजे सेपरेट 2 पॉईंट बघायच्या ऐवजी तो कशामध्ये बघायचा, डिफरन्समध्ये बघायचा. म्हणजे करताना फक्त डिफरन्स करायचा, म्हणजे दोन्ही सेपरेट क्वेश्चन आपले होतात. बरोबर. डिफरन्शिएट करा म्हटलं तर ते आपल्या लक्षात राहतं. बरोबर. आणि सेपरेट विचारलं की ट्रान्सवर्स वेव्ह डिफाईन करा आणि तिच्या प्रॉपर्टीज लिहा, तर एकच साईड लिहायची असते ना त्याच्यामध्ये. आलं लक्षात. त्यासाठी हा पॉईंट करतानाच कसा करायचा, डिफरन्समध्ये करायचा. म्हणजे 3 क्वेश्चनची तयारी होते. एक आहे डिफरन्शिएट, दुसरा आहे डिफाईन ट्रान्सवर्स वेव्ह, एक्सप्लेन इट्स प्रॉपर्टीज, आणि तिसरा क्वेश्चन आहे डिफाईन लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड एक्सप्लेन इट्स प्रॉपर्टीज. ओके. त्यासाठी करताना एकच क्वेश्चन करायचा, कोणता, डिफरन्शिएटचा. सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे काय बघूया आपण. ट्रान्सवर्स वेव्स डेफिनिशन बघूया दोघांच्या, आणि मग त्यानंतर डिफरन्स घेऊयात. ट्रान्सवर्स वेव्स म्हणजे काय असतात सांगा मला. झाल्यात ना तुम्हाला ट्रान्सवर्स वेव्स. लाईट ही कसली वेव्ह असते, ट्रान्सवर्स वेव्ह असते. म्हणजे तुम्हाला 8, 9, 10 तिथे पण कुठेतरी झालेलं आहे. हे साऊंड टॉपिक आहे ना कुठेतरी, बरोबर, त्याच्यामध्ये झालेलं असेल. मग सांगा मला ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय. द वेव्ह इन विच व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर perpendicular to the direction of propagation of wave. This wave is called as the transverse wave. आणि याच्यामध्ये परपेंडिक्युलर वर्ड काढून फक्त पॅरलल वर्ड टाका, तर कोणती वेव्ह येणार, लॉन्जिट्युडनल वेव्ह. ज्या वेव्हमध्ये पार्टिकल्सचे व्हायब्रेशन्स हे मोशनच्या, वेव्हच्या मोशनच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असतात, त्या वेव्हला काय म्हणायचं, ट्रान्सवर्स वेव्ह. आणि ज्या वेव्हमध्ये पार्टिकल्सचे व्हायब्रेशन हे वेव्हच्या मोशनच्या डायरेक्शनला पॅरलल असतात, त्या वेव्हला काय म्हणायचं आहे, तर लॉन्जिट्युडनल वेव्ह असं म्हणायचं आहे. ओके. मग डेफिनिशन ट्रान्सवर्स वेव्हची काय येईल बघा. द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ मीडियम, द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ मीडियम व्हायब्रेट in the perpendicular direction
vibrate in the perpendicular direction of propagation of wave is called as transverse wave. The wave in which particles of the medium vibrate in the perpendicular direction of propagation of wave is called as the transverse wave. ओके, आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे ट्रान्सवर्स वेव्हचं? कोणतं एक्झाम्पल आहे? लाईट वेव्ह. लाईट वेव्ह इज द ट्रान्सवर्स वेव्ह. लाईट वेव्हमध्ये व्हायब्रेशन्स कसे असतात? लाईट वेव्ह जी आहे ती अशा प्रकारे ट्रान्सफर होते, बरोबर. मग याच्यामध्ये पार्टिकल्सचे व्हायब्रेशन्स हे कसे आहेत बघा, असे आहेत ना व्हायब्रेशन्स. आता ही जी आहे ही काय आहे? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह आहे, बरोबर. राईट साईडला वेव्ह चालली आहे म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह कोणती आहे? तर ही आहे, बरोबर. त्यानंतर पार्टिकल्सचे व्हायब्रेशन्स कसे आहेत? असे आहेत, म्हणजे ते या डायरेक्शनला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. म्हणून या वेव्हला काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये काय असतात? तर क्रेस्ट आणि ट्रफ असतात, बरोबर. क्रेस्ट म्हणजे काय? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट जिथं मॅक्झिमम आहे ते म्हणजे काय? क्रेस्ट. आणि इकडे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट, बरोबर. जिथे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे त्या पार्टला काय म्हणायचं? क्रेस्ट म्हणायचं. आणि ट्रफ म्हणजे काय? निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. ओके, तर आता हे माहिती असेल सगळ्यांना. लाईट वेव्ह डिटेलमध्ये तुम्ही ऑप्टिक्समध्ये बघताय ना, बरोबर. त्याच्यामुळे हे तुम्हाला तिथे माहिती असेल. प्रोपॅगेशनच्या डायरेक्शनला पार्टिकलचे व्हायब्रेशन्स हे कसे आहेत? तर परपेंडिक्युलर आहेत. या वेव्हला काय म्हणणार आपण? ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हणणार. याचं एक्झाम्पल आहे लाईट वेव्ह. त्यानंतर सेकंड बघूयात. सेकंड कोणती वेव्ह असेल? लॉन्जिट्युडनल वेव्ह. डेफिनिशन सगळी सेम असेल, फक्त हा एक वर्ड चेंज होईल. इथं काय येईल? पॅरलल. ओके, म्हणजे द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन द पॅरलल डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज द लॉन्जिट्युडनल वेव्ह. याचं एक्झाम्पल काय असेल? साऊंड वेव्ह. कोणती वेव्ह आहे? साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह इज द लॉन्जिट्युडनल वेव्ह. आता याच्यामध्ये व्हायब्रेशन्स कसे असतात साऊंड वेव्हमध्ये? आता याच्यामध्ये हे जे आहेत ह्याला काय म्हणायचं? रेअरफॅक्शन. हे काय आहेत? कॉम्प्रेशन. रेअरफॅक्शन म्हणजे जिथे लाईन्स काय आहेत? सेपरेट आहेत त्याला काय म्हणायचं? रेअरफॅक्शन. आणि जिथे क्राउडेड आहेत त्याला काय म्हणायचं आहे? कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे कसला रिजन आहे? तर हाय प्रेशर रिजन आहे. कॉम्प्रेशन जिथे आहे तिथे प्रेशर कसं असतं? जास्त असतं. आणि रेअरफॅक्शनला प्रेशर कसं आहे? कमी आहे. ओके, तिथं एअर कशी झालेली आहे? सेपरेट झालेली आहे. आणि कॉम्प्रेशनला ती क्राउडेड आहे. ओके, मग आता जेव्हा लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियममधनं पास होत असते तर मीडियम कशामध्ये डिवाइड होतं? तर अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमध्ये. कॉम्प्रेशन इज द रिजन ऑफ हाय प्रेशर हाय डेन्सिटी अँड रेअरफॅक्शन इज द रिजन ऑफ लो प्रेशर अँड लो डेन्सिटी. समजलं सगळ्यांना सांगितलेलं. आता इथं लॉन्जिट्युडनल वेव्ह इज मेडअप ऑफ कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन. हे लक्षात ठेवा. इथं व्हायब्रेशन्स कसे आहेत? आपण म्हणतो पॅरलल आहेत. हे पॅरलल व्हायब्रेशन्स असे आहेत ना, बरोबर. आता वेव्ह कशी पास होतीये? इकडेच पास होतीये राईटला. आणि यांचे व्हायब्रेशनसुद्धा असे आहेत, म्हणजे त्या डायरेक्शनला कसे आहेत? पॅरलल आहेत. असे असते तर परपेंडिक्युलर झाले असते, बरोबर. असे आहेत म्हणून ते कसे आहेत? पॅरलल आहेत, बरोबर. ट्रान्सवर्समध्ये असे असतात व्हायब्रेशन्स, परपेंडिक्युलर. आणि लॉन्जिट्युडनलमध्ये असे असतात. समजलं सगळ्यांना. आता इथे फक्त आपण काय बघितल्या? दोन डेफिनिशन्स बघितल्या. सांगा बरं, व्हॉट इज ट्रान्सवर्स वेव्ह? द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज द ट्रान्सवर्स वेव्ह. त्यानंतर सेकंड कोणती आहे? लॉन्जिट्युडनल वेव्ह. द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट in the parallel direction of propagation of wave is called as the
लॉन्जिट्यूडनल वेव्ह. लाईट वेव्ह कसली वेव्ह आहे? ट्रान्सवर्स वेव्ह आहे. आणि साऊंड वेव्ह कसली वेव्ह आहे? लॉन्जिट्यूडनल वेव्ह आहे. आता यांच्यातला आपण डिफरन्स बघूयात. बघा, फर्स्ट पॉईंट डिफरन्सचा असेल त्यांच्या डेफिनिशन्स. ओके, इथं काय येणार मग? ज्या वेव्हमध्ये व्हायब्रेशन्स कसे आहेत? परपेंडिक्युलर, त्या वेव्हला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव्ह. ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स पॅरलल आहेत त्याला काय म्हणायचं? लॉन्जिट्यूडनल वेव्ह. म्हणजे इथे दोघांच्या मध्ये सुद्धा पहिला पॉईंट डिफरन्सचा हा त्यांच्या काय असतील? डेफिनिशन्स असतील. सेकंड पॉईंट आहे बघा, व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह पासेस थ्रू मीडियम, द मीडियम इज डिव्हायडेड इन अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ्स. आणि इथं काय येईल? व्हेन लॉन्जिट्यूडनल वेव्ह पासेस थ्रू मीडियम, द मीडियम इज डिव्हायडेड इन अल्टरनेट कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन. नेक्स्ट पॉईंट कोणता असेल? व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह passes through medium, medium is divided in alternate crests and troughs. इकडे काय येईल सांगा? बोला. व्हेन longitudinal wave passes through medium, medium is divided in alternate compressions and rarefactions. आता रेअरफॅक्शन स्पेलिंग बघा, इथं काही जण फ्रॅक्शन लिहितात. रेअर फ्रॅक्शन नाही आहे, रेअरफॅक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, जेव्हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही मीडियममध्ये पास होते तेव्हा काय ट्रान्सफर होतं रे मीडियममध्ये? एनर्जी ट्रान्सफर होते, बरोबर. आता ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्यूडनल वेव्ह या दोन्ही पण कसल्या वेव्हज आहेत? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत. म्हणजे या दोन्ही वेव्हज जेव्हा मीडियममधनं पास होतात त्यावेळेस मीडियममध्ये काय ट्रान्सफर होते? एनर्जी ट्रान्सफर होते. त्या एनर्जी ट्रान्सफरसाठी ट्रान्सवर्स वेव्हमध्ये रिस्पॉन्सिबल आहेत क्रेस्ट आणि ट्रफ, आणि इकडे एनर्जी ट्रान्सफरसाठी रिस्पॉन्सिबल आहेत कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शन. म्हणजे इथे येईल, इन द ट्रान्सवर्स वेव्ह क्रेस्ट अँड ट्रफ आर रिस्पॉन्सिबल फॉर एनर्जी ट्रान्सफर. आणि इथे काय येणार? इन लॉन्जिट्यूडनल वेव्ह compressions and rarefactions are responsible for energy transfer. ओके, इथे येईल crest and trough are responsible for energy transfer. इकडे असेल compressions and rarefactions are responsible for energy transfer. Compressions and rarefactions are responsible for energy transfer. कळाले सगळ्यांना? हे 3 पॉईंट समजले. त्यानंतर बघा, वेवलेंथ म्हणजे काय सांगा मला? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह particles of the medium which are in the same phase is called as wavelength. आता ट्रान्सवर्स वेव्हसाठी वेवलेंथ काय असणार? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट और टू सक्सेसिव्ह ट्रफ. इकडे काय येणार मग? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स और टू सक्सेसिव्ह रेअरफॅक्शन्स इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. ओके, इथे डेफिनिशन कोणाची येणार? वेवलेंथची. डिस्टन्स बिटवीन
टू सक्सेसिव्ह क्रेस्ट और टू सक्सेसिव्ह ट्रफ्स is wavelength is called as wavelength. त्यानंतर इकडे काय येईल, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स और रेअरफॅक्शन्स इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. कळालं सगळ्यांना? किती पॉईंट झाले इथे? 4 पॉईंट झाले. पहिला पॉईंट कोणता सांगा? डेफिनिशन. सेकंड पॉईंट, मीडियम कशामध्ये डिवाइड होतं? इथं कशात डिवाइड होतं? क्रेस्ट आणि ट्रफमध्ये. इकडे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमध्ये. पुढं एनर्जी ट्रान्सफरसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? क्रेस्ट आणि ट्रफ. इकडे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. पुढे वेवलेंथ म्हणजे काय? वेवलेंथ इज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट और टू सक्सेसिव्ह ट्रफ. इकडं डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स और टू सक्सेसिव्ह. सगळ्यांना समजलंय? त्यानंतर 5th पॉईंट घ्यायचा आहे. बघा 5th पॉईंट आहे, ट्रान्सवर्स वेव्स कॅन पास थ्रू सॉलिड्स. ट्रान्सवर्स वेव्स काय लिहित आहे? घेऊन ये बरं जरा. ती काय आहे हातात? काय तुझी? कुठल्या प्रिंट काढली? बघा नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं मी आत्ता, की ट्रान्सवर्स वेव कॅन पास थ्रू सॉलिड्स अँड फ्रॉम द सरफेस ऑफ लिक्विड. दे कॅन नॉट पास थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस. ओके. पण याला एक्सेप्शन कुणाचं आहे तर EM वेव्सचं, म्हणजे लाईट वेव्सचं. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं मी की सगळ्या ट्रान्सवर्स वेव्ह, तुम्हाला सांगितलेलं नाही आहे ना हे, सगळ्या ट्रान्सवर्स वेव्स ह्या काही EM वेव्स नसतात, पण सगळ्या EM वेव्स या ट्रान्सवर्स वेव्स असतात. बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर ट्रान्सवर्स वेव्स. बरोबर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कसल्या वेव्स असतात? ट्रान्सवर्स वेव्स असतात. पण सगळ्या ट्रान्सवर्स वेव्स या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स नसतात. कारण आपण एक्झाम्पल कोणाचं घेतो ट्रान्सवर्स वेव्हमध्ये? लाईट वेव्हचं घेतो. तर लाईट वेव्ह ही एकच वेव्ह ट्रान्सवर्स वेव्ह आहे का? नाही. आणखीन कोणती असू शकते ट्रान्सवर्स वेव्ह? तर पाण्यामध्ये ज्या वेव्ह प्रोड्यूस होतात वॉटर वेव्ज, त्यासुद्धा कसल्या आहेत? ट्रान्सवर्स वेव्ह आहेत. अशा असतात ना त्यासुद्धा वेव्ह. म्हणजे कोणत्या वेव्ह आहेत त्या? ट्रान्सवर्स वेव्ह. त्यानंतर एखादी स्ट्रिंग तुम्ही एखाद्या सपोर्टला कनेक्ट केली आणि त्याला जर्क दिला की त्याच्यावर सुद्धा कोणती वेव्ह प्रोड्यूस होते? ट्रान्सवर्स वेव्ह प्रोड्यूस होते. म्हणजे स्ट्रिंगवर प्रोड्यूस झालेल्या वेव्ज यासुद्धा कोणत्या असतात? तर ट्रान्सवर्स वेव्ज असतात. बरोबर. किंवा कोणत्याही सॉलिडमधनं पास होणाऱ्या वेव्ज यासुद्धा कोणत्या वेव्ज असतात? ट्रान्सवर्स वेव्ज असतात. पण आहे की नाही, सगळ्या EM वेव्ज या ट्रान्सवर्स असतात, पण सगळ्या ट्रान्सवर्स वेव्ज या EM वेव्ज नसतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज नसतात. म्हणजे स्ट्रिंगच्या वेव्ह काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत का? नाही. स्ट्रिंगवर ज्या वेव्ह प्रोड्यूस होतात त्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत का? नाही. कारण त्यांना मीडियम नेसेसरी आहे. बरोबर. स्ट्रिंगवर जी वेव्ह प्रोड्यूस होणार आहे ती फक्त स्ट्रिंगवरच होणार आहे. म्हणजे त्या वेव्हसाठी मीडियम कोणतं आहे? स्ट्रिंग हे मीडियम आहे. बरोबर. ती वेव्ह व्हॅक्यूममधनं जाऊ शकते का? नाही पास होऊ शकत. ती ट्रान्सवर्स वेव्ह आहे पण ती व्हॅक्यूममधनं जाऊ शकत नाही, त्याला मीडियम नेसेसरी आहे आणि म्हणून ती EM वेव्ह नाही आहे. आलं लक्षात? पण EM वेव्ह सगळ्याच्या सगळ्या कशा असतात? ट्रान्सवर्स वेव्ज असतात. म्हणून मी आत्ता इथे जी प्रॉपर्टी सांगते आहे की ट्रान्सवर्स वेव्ह या सॉलिडमधनं पास होतात, लिक्विडच्या सरफेसवरून पास होतात, पण त्या लिक्विड आणि गॅसेस यांच्यातून जाऊ शकत नाहीत. आणि या प्रॉपर्टीला एक्सेप्शन आहे लाईट वेव्ह. लाईट वेव्ह तिन्ही मीडियममधनं जाऊ शकते, सॉलिड, लिक्विड, गॅस, व्हॅक्यूम सगळीकडनं जाऊ शकते. बरोबर. म्हणून या प्रॉपर्टीला लाईट वेव्हचं काय आहे? एक्सेप्शन आहे. हे लक्षात ठेवायचं. कळालं? पण आता सपोज तुम्हाला सांगितलं
की पाण्यावर ज्या वेव्ह तयार होतात वॉटर वेव्स, या कसल्या वेव्ह आहेत सांगा मला? ट्रान्सवर्स वेव्ह आहेत ना. म्हणजे या कशातून पास होऊ शकतात? तर लिक्विडच्या फक्त सरफेसवरनं पास होऊ शकतात. आतमध्ये पाण्यात जर तुम्ही खोल जाऊन बघितलं तर ती वेव्ह अशी पास होत असते का? नाही. तुम्ही स्टोन टाकला पाण्यामध्ये तर ती जी पाण्यावर वेव्ह तयार होणार आहे ती फक्त सरफेसला असणार आहे. खाली पाण्यामध्ये असणार आहे का? नाही. खाली असणारं पाणी कसं असणार आहे? स्टेबल असणार आहे. म्हणजे ती वेव्ह कशावरून पास झाली? फक्त लिक्विडच्या सरफेसवरून पास झाली. येतं लक्षात? म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह कुठून पास होऊ शकतात? तर सॉलिडमधून त्या जाऊ शकतात, लिक्विडच्या फक्त सरफेसवरनं जातात, आतमध्ये एंटर करू शकत नाहीत, आणि गॅसेसमधून त्या जाऊ शकत नाहीत. आलं लक्षात? आणि याला एक्सेप्शन मी काय सांगते? लाईट वेव्हचं. कारण लाईट ही जरी ट्रान्सवर्स वेव्ह असेल तरी ती EM वेव्ह आहे आणि तिच्याकडे तिची EM वेव्हची प्रॉपर्टी आहे की सॉलिड लिक्विड गॅसेस तिघांच्यातून त्या जातात. समजलं? आणि म्हणून इथे प्रॉपर्टी काय येईल? दे कॅन पास, बोला पुढे काय? दे कॅन पास थ्रू सॉलिड्स, आणखीन सरफेस ऑफ लिक्विड, बट कॅन नॉट पास थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस. ओके, they can pass through solids from the surface of liquid but cannot pass through liquids and gases. आणि इकडे longitudinal waves can pass through, they can pass through solid, liquid आणि gases. longitudinal waves या तिन्ही मीडियममधनं पास होऊ शकतात. सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्ही मीडियममध्ये लॉन्जिट्युडनल वेव्हज या एंटर करू शकतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की ट्रान्सवर्स वेव्ह ज्या वेळेस मीडियममध्ये पास होत आहेत त्यावेळेस ट्रान्सवर्स वेव्हमध्ये काय असतात? क्रेस्ट आणि ट्रफ असतात. आणि लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये काय असतात? कॉम्प्रेशन्स आणि रेअरफॅक्शन्स असतात. बरोबर. कॉम्प्रेशन म्हणजे कसला रिजन? हाय प्रेशर. आणि रेअरफॅक्शन म्हणजे कसला रिजन? लो प्रेशर रिजन आहे. बरोबर. आता सपोज लॉन्जिट्युडनल वेव्ह ही मीडियममध्ये पास होती तर काय होईल बघा? कॉम्प्रेशन एंटर झालं की हाय प्रेशर मीडियमवर एक्झर्ट केलं जाणार आहे. बरोबर. रेअरफॅक्शन एंटर झालं की लो प्रेशर एक्झर्ट केलं जाणार आहे. म्हणजे इथं काय होतं तर अल्टरनेट हाय आणि लो प्रेशर मीडियमवर अप्लाय होतं. बरोबर. आणि यामुळे काय होतं तर मीडियमच्या प्रेशर आणि डेन्सिटीमध्ये काय होतो? चेंज होतो. कारण कॉम्प्रेशन म्हणजे कसला रिजन? तर हाय प्रेशर हाय डेन्सिटी. आणि रेअरफॅक्शन म्हणजे कसला रिजन? लो प्रेशर आणि लो डेन्सिटी. मग अशी वेव्ह जर मीडियममध्ये एंटर झाली तर त्याचा परिणाम कोणावर होणार आहे? मीडियमवर होणार आहे आणि मीडियमच्या प्रेशर आणि डेन्सिटीमध्ये चेंज होणार. ओके. पण ट्रान्सवर्स वेव्ह जेव्हा मीडियममधनं पास होते, ट्रान्सवर्स वेव्हमध्ये क्रेस्ट आणि ट्रफ असतात तर त्यांच्यामध्ये हाय प्रेशर लो प्रेशर असलं काय नाही आहे. बरोबर. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह जेव्हा मीडियममधनं पास होणार आहे तर मीडियमच्या प्रेशर आणि डेन्सिटीमध्ये कसलाही फरक पडत नाही. मीडियमचं जे काही प्रेशर जी काही डेन्सिटी असेल ती कॉन्स्टंट राहते, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. पण लॉन्जिट्युडनल वेव्ह पास होताना तो चेंज होतो. ओके. मग आता ट्रान्सवर्स वेव्ह पास होत असताना चेंज कशामध्ये होतो तर मीडियमच्या शेपमध्ये चेंज होतो. कशामध्ये चेंज होतो? शेपमध्ये चेंज होतो. कारण क्रेस्ट म्हणजे अपवर्ड फोर्स एक्झर्ट केलं जातं आणि ट्रफ म्हणजे खाली फोर्स एक्झर्ट केलं जातं. आलं लक्षात? आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कशामध्ये चेंज होणार? मीडियमच्या शेपमध्ये चेंज होणार आहे. आणि आता आपण म्हणतो ना की मीडियम मेकॅनिकल वेव्ह ज्या असतात, मेकॅनिकल वेव्ज सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की मेकॅनिकल वेव्ह मीडियममधनं पास होण्यासाठी मीडियम कसं असलं पाहिजे रे? इलास्टिक असलं पाहिजे ना. का इलास्टिक असलं पाहिजे? कारण डायमेन्शन्समध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे आणि वेव्ह पास होऊन गेल्यानंतर ओरिजिनल डायमेन्शन्स रिगेन करता येणार आहेत. बरोबर का? म्हणजे इथे मी आत्ता काय सांगितलं की ट्रान्सवर्स वेव्ह मीडियममधनं पास होताना मीडियमच्या कशामध्ये चेंज होणार आहे तर शेपमध्ये चेंज होणार आहे. मग वेव्ह पास होऊन गेल्यानंतर मीडियमनी तो शेप परत काय केला पाहिजे? रिगेन केला पाहिजे. त्यासाठी मीडियमकडे कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे तर इलास्टिसिटी ऑफ शेप असली पाहिजे. इलास्टिसिटी ऑफ शेप का तर शेप बदलणार आहे, तो शेप रिगेन करायचा आहे आणि म्हणून कोणती इलास्टिसिटी असली पाहिजे? इलास्टिसिटी ऑफ शेप असली पाहिजे. ओके. आणि ज्या वेळेस लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियममध्ये पास होते
त्यावेळेस मीडियमचं प्रेशर बदलतं, मीडियमची डेन्सिटी बदलते. मग प्रेशरशी असोसिएट असणारं प्रेशर चेंज झालं की व्हॉल्यूम पण चेंज होतं ना, बरोबर का. आणि त्यामुळे कोणती इलास्टिसिटी असली पाहिजे तर इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. आपण इलास्टिसिटीचे 3 टाईप बघितलेत ना, चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन शेप, असे 3 टाईप बघितलेत. मग आता जर प्रेशरमध्ये चेंज झाला तर कोणती इलास्टिसिटी असली पाहिजे तर इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम असली पाहिजे. आणि इथं कोणती असली पाहिजे, इलास्टिसिटी ऑफ शेप असली पाहिजे. तर याच्यावर 2 डिफरन्सचे पॉईंट तयार होतात. पहिला काय असेल तर व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह पासेस थ्रू मीडियम देर इज नो चेंज इन द प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम बट शेप ऑफ द मीडियम चेंजेस. आणि इकडे काय येणार आहे तर व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू मीडियम देर इज चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम. हा पहिला पॉईंट असणार. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट काय असणार आहे, फॉर प्रोपॅगेशन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह मीडियम शुड पझेस इलास्टिसिटी ऑफ शेप. आणि इथं फॉर प्रोपॅगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियम शुड पझेस इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. ओके, इथे पहिला काय सांगा पॉईंट, व्हेन transverse wave passes through medium there is no change in pressure and density but but shape of the medium changes. ओके, त्यानंतर इकडे प्रॉपर्टी काय येणार, देर इज चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू मीडियम. ओके, समजलं सगळ्यांना हा पॉईंट. किती पॉईंट झाले इथे, 2. पहिला इथं काय बघितलं आता की कोणत्या मीडियममधनं पास होतात, ट्रान्सवर्स वेव्ह, सॉलिड, सरफेस ऑफ लिक्विड, बट दे कॅन नॉट पास थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस. इकडे काय येणार, दे कॅन पास थ्रू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यानंतर नेक्स्ट कोणता पॉईंट आहे, व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह पासेस थ्रू मीडियम देर इज नो चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम बट शेप ऑफ द मीडियम चेंजेस. इकडे काय येणार, व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ह पासेस थ्रू मीडियम देर इज चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी 7th काय येईल बघा, सांगा. आता सांगितली होती मी काय, फॉर प्रोपॅगेशन ऑफ ट्रान्सवर्स वेव्हज medium should possess इलास्टिसिटी ऑफ शेप. आता इलास्टिसिटी ऑफ शेप पाहिजे याचा अर्थ मीडियमकडे कोणता मॉड्युलस असला पाहिजे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असला पाहिजे. आणि इकडे इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम पाहिजे म्हणजे कोणता मॉड्युलस, बल्क मॉड्युलस असला पाहिजे. ओके, इथे येईल मीडियम शुड पझेस इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. मीडियम शुड पझेस इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. कळालं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, ट्रान्सवर्स वेव्स कॅन बी पोलराइज्ड. आणि इकडे कॅन नॉट बी पोलराइज्ड. बघा हा जो पॉइंट आहे, ट्रान्सवर्स वेव्स कॅन बी पोलराइज्ड आणि लॉन्जिट्युडनल वेव्स कॅन नॉट बी पोलराइज्ड. पोलरायझेशन कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे पोलरायझेशन म्हणजे काय, 12th मध्ये आहे तुम्हाला. इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन हा एक कन्सेप्ट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पोलरायझेशन हा कन्सेप्ट आहे. तर आता पोलरायझेशन म्हणजे काय असतं तर व्हायब्रेशन्स जे असतात, व्हायब्रेशन्स वेव्हमधले ते सगळे व्हायब्रेशन्स एकाच प्लेनमध्ये रिस्ट्रिक्ट करायचे.
म्हणजे एकाच प्लेनमध्ये सगळे व्हायब्रेशन्स घ्यायचे. हे जे प्रोसेस आहे ह्याला काय म्हणायचं, पोलरायझेशन. मग त्यासाठी यूज कशाचा केला जातो, तर पोलरॉइडचा यूज केला जातो, पोलरॉइड. तर पोलरॉइडचं काम काय असतं, तर फिल्टरिंगचं काम करायचं. म्हणजे काय, तर एका प्लेनमधले व्हायब्रेशन्स पुढे पाठवायचे आणि जे वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतील ते सगळे रिजेक्ट करायचे. हे काम कोण करतं, पोलरॉइड करतो. आता बघा, सपोज इथे आपण पोलरॉइड धरलेला आहे आणि इकडनं लाईट वेव्ह पास होतीये. लाईट वेव्ह पास होतीये. लाईट वेव्हचे व्हायब्रेशन्स कसे असणार आहेत, असे परपेंडिक्युलर असणार आहेत. आता एकाच प्लेनमधले याचा अर्थ काय, की सपोज हे व्हायब्रेशन्स सगळे असे आहेत. ओके, असे होत आहेत व्हायब्रेशन्स आणि यातले काही व्हायब्रेशन्स हे थोडेसे तिरके असे होत आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे व्हायब्रेशन्स हे असे होणार नाही आहेत, व्हर्टिकल होणार नाही आहेत. काही पार्टिकल्स आहेत ते थोडेसे असे तिरके व्हायब्रेट होणार आहेत, असे किंवा असे व्हायब्रेट होणार आहेत. तर इथे पोलरॉइड ठेवला की हा काय करणार आहे, तर याच्यामध्ये हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे पुढे यातनं पास करेल, पण काही असे तिरके व्हायब्रेशन्स असतील त्यांना पुढे जाऊन देणार नाही. ओके, हा जो कन्सेप्ट आहे ह्याला काय म्हणायचं, पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय, तर व्हायब्रेशन्स एकाच प्लेनमध्ये रिस्ट्रिक्ट करायचे. प्रोव्हाइडिंग रिस्ट्रिक्शन टू द व्हायब्रेशन्स टू व्हायब्रेट इन अ सिंगल प्लेन इज कॉल्ड ॲज द पोलरायझेशन. त्यासाठी यूज कशाचा केला जातो, पोलरॉइडचा यूज केला जातो. आणि तो काय करणार आहे, फिल्टर करणार. काय फिल्टर करणार आहे, व्हायब्रेशन्स एका प्लेनमध्ये असणारे पुढे पाठवेल आणि जे एका प्लेनमध्ये सेम प्लेनमध्ये नाही आहेत, वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत स्लाइटली, तर त्यांना रिजेक्ट करेल. ओके, म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हचं आपण अशा प्रकारे पोलरायझेशन करू शकतो, लाईटचं करू शकतो. पण तेच तुम्ही साऊंड वेव्हचं पोलरायझेशन करू शकत नाही. साऊंड वेव्ह म्हणजेच लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, तर तिचं पोलरायझेशन का नाही करू शकत. बघा, इथं पोलरॉइड ठेवला, आता इकडनं वेव्ह पास होतीये कोणती, साऊंड वेव्ह. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सव्हर्स वेव्ह अशी व्हायब्रेट होते आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह अशी व्हायब्रेट होते, बरोबर का. आता इथं पोलरॉइड आहे, आता इकडनं असे व्हायब्रेशन्स चाललेत. आता हे सगळेच एका प्लेनमध्ये आहेत ना, बरोबर का, हे असेच सगळे चाललेत, तर पोलरॉइड ह्या सगळ्यांनाच पुढे पास करणार आहे. येतं लक्षात. जसं ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये असे स्लाइटली तिरके असले की तो पाठवत नव्हता पुढे, पण लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये सगळे ऑलरेडी असेच आहेत, मग ह्यातनं सगळेच्या सगळेच पुढे जाणार आहेत, बरोबर. आणि त्यामुळे लॉन्जिट्युडनल वेव्हचं पोलरायझेशन करता येत नाही, कारण सगळे व्हायब्रेशन्स पुढे पास केले जातात. आलं लक्षात. आणि म्हणून आपण काय म्हणतोय की ट्रान्सव्हर्स वेव्हचं पोलरायझेशन करता येतं, पण लॉन्जिट्युडनलचं पोलरायझेशन करता येत नाही. समजलं सगळ्यांना सांगितलेलं. पोलरायझेशन कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये 12th आहे, त्यावेळेस तुम्हाला समजेल ते. आत्ता लक्षात काय ठेवायचं, कोणाचं करता येतं पोलरायझेशन, ट्रान्सव्हर्स वेव्हचं. कोणाचं करता येत नाही, लॉन्जिट्युडनल वेव्हचं. ओके, त्यानंतर आणखीन एक लास्ट पॉईंट आहे, ट्रान्सव्हर्स वेव्हज म्हणजे त्याचं एक्झाम्पल EM वेव्हज. ह्या EM वेव्ह ज्या असतात, ट्रान्सव्हर्स वेव्हजमधल्या EM वेव्हज या व्हॅक्यूममधनं पास होऊ शकतात. सगळ्याच ट्रान्सव्हर्स वेव्ह व्हॅक्यूममधून जाऊ शकत नाहीत, फक्त कोण जाऊ शकतात, EM वेव्ह जाऊ शकतात. आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह ज्या आहेत त्या व्हॅक्यूममधून जाऊ शकत नाहीत. हा लास्ट डिफरन्सचा पॉईंट असेल. EM वेव्हज इथं काय येणार, 9वा पॉईंट, EM वेव्हज आर ट्रान्सव्हर्स वेव्हज अँड दे कॅन पास थ्रू व्हॅक्यूम. इकडे काय येणार, लॉन्जिट्युडनल वेव्हज कॅन नॉट पास थ्रू व्हॅक्यूम. समजलं सगळ्यांना. किती पॉईंट आहेत, 9 पॉईंट घेतलेले आहेत ना आपण. आता हा क्वेश्चन करताना असाच करायचा, कारण इकडे जे पॉईंट आहेत तेच इकडे आहेत, त्याच्यामुळं करताना सुद्धा डिफरन्समध्येच करायचा आहे तो. सांगा बरं, पहिला पॉईंट काय होता, डेफिनिशनचा. सेकंड, मीडियम कशामध्ये डिव्हाइड होतं. त्यानंतर थर्ड, एनर्जी ट्रान्सफरसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे. चौथं, वेवलेंथ म्हणजे काय आहे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे, कोणत्या मीडियममधनं पास होतात. 6th पॉईंट कोणता आहे, 6 पॉईंट कोणता आहे, काय लगेच विसरला. प्रेशर डेन्सिटीमध्ये चेंज होतो का ते सांगायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता, मीडियमकडे कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे आहे. त्यानंतर पुढे पोलरायझेशन कोणाचं करता येतं, कोणाचं नाही येत. आणि लास्ट पॉईंट कोणता, व्हॅक्यूममधून जाऊ शकतात का नाही. ओके, आले लक्षात सगळ्यांच्या. असे 8-9 पॉईंट आहेत, ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. डेफिनिशन आणि त्यांचे प्रॉपर्टीज. आता इथं तुम्हाला विचारलं की प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह, तर ही साईड लिहायची आहे, आणि प्रॉपर्टीज ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह तर इकडचीच आहे. आलं लक्षात. आणि डिफरन्शिएट म्हटल्यावर असा लिहायचं आहे.
ओके. आता इथे आपण बघितलं ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स यांच्यातला डिफरन्स बघितला. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे व्हेलॉसिटीज. ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्हच्या व्हेलॉसिटीज कशा फाइंड आउट करायच्या ते तुम्हाला नोट्समध्ये मी दिलं आहे की नाही ते रीड करायचं बरं का सगळ्यांनी, कारण ते टेक्स्टबुकमध्ये तुमच्या नाही आहे, ते कुठेच नाही आहे. ते रेफरन्स बुकमधनं घेऊन तुम्हाला ते फॉर्म्युले दिलेले आहेत, कारण त्याच्यावर MCQs जे येतात ना त्याच्यासाठी ते सगळे फॉर्म्युले रिक्वायर्ड आहेत. हां, तर आता इथे बघा, जसं मी तुम्हाला काल प्रोग्रेसिव्ह वेव्हचे फॉर्म्युले दिलेले होते ते तुम्हाला बुकमध्ये आहेत का? नाहीत. पण प्रोग्रेसिव्ह वेव्हचा अख्खा सेक्शन जो सोडवायचा आहे तो फक्त त्या फॉर्म्युल्यांवर सुटतो. बरोबर आहे का? ते फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील तर त्याच्यावरचे सगळे एक्झाम्पल सुटून जातात. ते त्यासाठी आत्ता जे सांगते ना स्पीडचं ते पण नीट लक्षात ठेवायचं. ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह या दोघांचे स्पीडचे फॉर्म्युले बघायचे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सवर्स वेव्हचे बघूयात. ट्रान्सवर्स वेव्ह कुठून पास होतात सांगा मला? सॉलिडमधनं पास होतात, बरोबर, आणि लिक्विडच्या फक्त सरफेसवरून पास होतात. तर याच्यामध्ये आता आपण ट्रान्सवर्स वेव्हचे 2 टाईप बघणार आहे. त्यातला फर्स्ट जो असेल ते असेल ऑन स्ट्रिंग. ज्या ट्रान्सवर्स वेव्ह स्ट्रिंगवर प्रोड्यूस होत आहेत त्यांची व्हेलॉसिटी काय असेल, आणि सेकंड असेल ट्रान्सवर्स वेव्ह पासिंग थ्रू सॉलिड. सॉलिडमधनं ज्या पास होतात त्यांची व्हेलॉसिटी काय असणार आहे. बघा, ज्या वेव्ज स्ट्रिंगवरून पास होतात त्यांच्यासाठी व्हेलॉसिटी जी आहे ती 2 फॅक्टर्सवर डिपेंड आहे. ती म्हणजे टी आणि एम. टी म्हणजे काय आहे तर टेन्शन इन द स्ट्रिंग. टी म्हणजे आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि स्मॉल एम म्हणजे आहे लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी, आणि याला म्हटलं जाईल मास अपॉन लेंथ, म्हणजेच मास पर युनिट लेंथ. बघा, ट्रान्सवर्स वेव्हच्या स्ट्रिंगवर प्रोड्यूस होणार आहेत त्यांची व्हेलॉसिटी काढायची असेल स्ट्रिंगवर प्रोड्यूस झालेल्या ट्रान्सवर्स वेव्हची, तर व्हीचा फॉर्म्युला काय असतो? √T/m हा फॉर्म्युला असतो. याच्यामध्ये टी म्हणजे काय असतं? स्ट्रिंगमध्ये प्रोड्यूस झालेलं टेन्शन, आणि स्मॉल एम हे मास नाही आहे, हे लक्षात ठेवा, कारण या एक्झाम्पलमध्ये मार्क जाण्याचा चान्स फक्त इथं असतो. तुम्ही आहे ना एमची व्हॅल्यू मासची व्हॅल्यू टाकता आणि मग त्याच्यामुळे आन्सर चुकतं. तर इथे एम हे मास नाही आहे, तर मास अपॉन लेंथ. ओके, स्मॉल एम मी इथं लिहिला आहे आणि इथं कॅपिटल एम माससाठी लिहिलं आहे. म्हणजे कॅपिटल एम मास आहे आणि अपॉन लेंथ केलं की काय मिळतं? स्मॉल एम मिळतं. आणि स्मॉल एम म्हणजे काय आहे? लिनियर मास डेन्सिटी आहे. लिनियर मास डेन्सिटी म्हणजेच काय तर मास पर युनिट लेंथ. ओके, आता इथं हे जे तुम्ही मास आणि लेंथ घेणार आहे हे कुणाचं घेणार आहे? स्ट्रिंगचं. म्हणजे त्या स्ट्रिंगचं टोटल मास किती आहे ते घ्यायचं, आणि अपॉन त्या स्ट्रिंगची टोटल लेंथ किती आहे ती घ्यायची, आणि दोघांचा रेशो घ्यायचा. दोघांचा रेशो घेतला की आपल्याला तो रेशो काय इंडिकेट करतो? स्मॉल एम इंडिकेट करतो, आणि ते म्हणजे असतं लिनियर मास डेन्सिटी. ओके, व्ही इक्वल टू फॉर्म्युला √T/m. त्यातला टी म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग आणि स्मॉल एम म्हणजे काय? लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी कशी काढायची? तर स्ट्रिंगच्या मासला स्ट्रिंगच्या टोटल लेंथनं काय करायचं? डिव्हाइड करायचं. हा रेशो घेतला की आपल्याला मिळते लिनियर मास डेन्सिटी. ओके, कळालं का सगळ्यांना? व्ही इक्वल टू काय आहे? √T/m. ही व्हेलॉसिटी कोणाची आहे? तर व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्स ऑन द स्ट्रिंग. त्यानंतर सेकंड आहे थ्रू सॉलिड. व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्स थ्रू सॉलिड. सॉलिडमध्ये ज्या ट्रान्सवर्स वेव्ह पास होतात त्यांच्यासाठी असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती फाइंड आउट केली जाईल व्ही इक्वल टू √η/ρ. आता मगाशी सांगितलेली प्रॉपर्टी लक्षात पाहिजे. ट्रान्सवर्स वेव्ह मीडियममधनं पास होतात त्यावेळेस मीडियमच्या कशामध्ये चेंज होतो? शेपमध्ये चेंज होतो. बरोबर आहे का? कशामध्ये चेंज होतो? शेपमध्ये. आणि त्यासाठी मीडियमकडे कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे? इलास्टिसिटी ऑफ शेप असली पाहिजे. मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं की मग कोणता मॉड्युलस असला पाहिजे? तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असला पाहिजे. बरोबर. आणि मग त्या वेव्ह फक्त सॉलिडमधनं पास होत आहेत आणि म्हणून सॉलिडसाठी
शेपमध्ये चेंज होतोय आणि म्हणून मॉड्युलस कोणता घ्यायचा आहे, रिजिडिटी मॉड्युलस, आणि तो काय असतो, इटा असतो, बरोबर. आणि म्हणून फॉर्म्युला काय येतो, V इक्वल टू अंडर रूट इटा अपॉन रो. यातला इटा म्हणजे काय, तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द मीडियम, आणि रो म्हणजे काय असणार, डेन्सिटी ऑफ द मीडियम. या दोन फॅक्टरवर कोण डिपेंड असेल, सॉलिडमध्ये पास होणाऱ्या ट्रान्सव्हर्स वेव्हची वेलॉसिटी. समजलं. फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं इटा म्हणजे काय आहे, कोइफिशियंट नाही, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि रो काय असणार आहे, डेन्सिटी. हे दोन्ही पण व्हॅल्यू कुणाच्या असतात, मीडियमच्या. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द मीडियम आणि हे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ मीडियम. समजलं. हे दोन्ही फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह ऑन स्ट्रिंग फॉर्म्युला काय असेल, अंडर रूट T/m. T म्हणजे काय, टेन्शन इन द स्ट्रिंग. M म्हणजे काय, मास अपॉन लेंथ, म्हणजेच काय, लिनियर मास डेन्सिटी. त्यानंतर जर ट्रान्सव्हर्स वेव्ह सॉलिडमधनं पास होतीये तर तिचं स्पीड कसं काढायचं, अंडर रूट इटा अपॉन रो. इटा म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द मीडियम, आणि रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द मीडियम. दोनच फॉर्म्युले आहेत ट्रान्सव्हर्स वेव्हसाठी, दोन्ही पण नीट लक्षात ठेवायचे, अंडर रूट T/m आणि अंडर रूट इटा अपॉन रो. त्यानंतर नेक्स्ट आहेत लॉन्जिट्युडनल वेव्स. लॉन्जिट्युडनल वेव्स. आता लॉन्जिट्युडनल वेव्ह कोणत्या कोणत्या मीडियममधनं पास होतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, तिन्ही मीडियममधनं जाऊ शकतात. तर पहिल्यांदा सगळ्यात लॉन्जिट्युडनल वेव्हसाठी लिक्विड आणि गॅसेससाठी फॉर्म्युला एक असेल, त्यानंतर सॉलिडसाठी एक फॉर्म्युला असेल, आणि त्यानंतर सॉलिड रॉड ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला असेल. बघा वेगवेगळ्या केसेस आहेत MCQच्या, आणि त्या केसेसमध्ये हे डिफरंट फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात. रॉड दिला असेल तर वेगळा वापरायचा आहे, नुसता सॉलिड दुसरा कोणता सांगितला आहे त्याचा वेगळा असेल, आणि लिक्विड आणि गॅसेसचा वेगळा असेल. ओके, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे, याला ऑप्शन नाही काय. ओके, आता याच्यामध्ये लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये ज्या लॉन्जिट्युडनल वेव्स पास होणार आहेत, मला सांगा लिक्विड आणि गॅस यांच्याशी असोसिएट असणारा मॉड्युलस कोणता असतो, बल्क मॉड्युलस असतो. लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियममधनं पास होताना आपल्याला व्हॉल्यूमशी असोसिएट असणारा मॉड्युलस घेतला पाहिजे. तिथे आपण सांगितलं आहे मगाशी की लॉन्जिट्युडनल वेव्ह पास होण्यासाठी मीडियमकडे इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम असली पाहिजे, आणि त्यामुळे त्याच्याशी असोसिएट असणारा मॉड्युलस मीडियमकडे असला पाहिजे. तो कोणता मॉड्युलस असेल, मॉड्युलस कोणता, बल्क मॉड्युलस. म्हणजे जसा आपण मगाशी इटा अपॉन रो घेतला होता तसा इथे काय घ्यायला लागणार सांगा मला, अंडर रूट K/रो असं घ्यायला लागेल. म्हणजे इथे V इक्वल टू असेल अंडर रूट K अपॉन रो. K म्हणजे काय आहे, बल्क मॉड्युलस, आणि रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ मीडियम. ओके, V इक्वल टू काय असेल, अंडर रूट K/रो. लॉजिकली नीट लक्षात ठेवायचं, लिक्विड आणि गॅसेसमधून लॉन्जिट्युडनल वेव्ह जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणता मॉड्युलस पाहिजे, बल्क मॉड्युलस, आणि म्हणून घेतला रूट K/रो. ओके, त्यानंतर सॉलिडमधनं जेव्हा पास होतात सॉलिडमध्ये, तर सॉलिडशी असोसिएट असणारा बल्क मॉड्युलस आहे. पण आता बघा, जेव्हा लॉन्जिट्युडनल वेव्ह सॉलिडमधनं जातात त्यावेळेस त्यांच्या शेपमध्ये थोडासा चेंज होतो. त्यांच्या शेपमध्ये सॉलिडच्या शेपमध्ये चेंज होतो, लिक्विड गॅसेसच्या होत नाही. कशामध्ये होतो, सॉलिडच्या. आणि मग तो रिगेन केला पाहिजे ना परत. जो सॉलिडच्या शेपमध्ये चेंज झाला आहे तो काय झाला पाहिजे, रिगेन झाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्याकडे कोणता मॉड्युलस असला पाहिजे, शेपचा. कोणता, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि मग इथे दोन्ही पण मॉड्युलस पाहिजेत. मग K+4/3 इटा आणि अपॉन रो असा फॉर्म्युला येतो तो, K+4/3 इटा अपॉन रो. कारण सॉलिडमध्ये व्हॉल्यूममध्ये पण चेंज होणार आहे, आणि प्लस कशामध्ये होणार आहे, शेपमध्ये पण चेंज होणार आहे. आणि त्यामुळे दोन्ही मॉड्युलस आपल्याला कन्सिडर करावे लागतील, K आणि इटा. आणि त्यामुळे V इक्वल टू असेल अंडर रूट K+4/3 इटा आणि अपॉन काय असेल, रो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढे काय असणार, जेव्हा रॉड आपण कन्सिडर करतो, रॉड. ओके, तर रॉडमधून जेव्हा वेव्ह पास होते, मेटल रॉड वगैरे घेतला आपण, तर त्या रॉडमधनं जेव्हा वेव्ह पास होणार आहे
तर त्या रॉडच्या कशामध्ये इन्क्रीज होतो, स्लाइटली लेंथमध्ये इन्क्रीज होतो. कशामध्ये, लेंथमध्ये इन्क्रीज होतो. आणि ॲट द सेम टाईम डायमीटरमध्ये सुद्धा काय होत असतो, चेंज होत असतो, बरोबर का. पण डायमीटरमध्ये होणारा चेंज जो आहे तो लेंथमधल्या चेंजपेक्षा कमी असतो, बरोबर. जास्त चेंज हा कशामध्ये होतो, लेंथमध्ये होतो. जेव्हा लॉन्जिट्यूडनल वेव्ह रॉडमधनं पास होणार त्यावेळेस दोन्हीमध्ये चेंज होतो, डायमीटर आणि लेंथ. पण लेंथमधला चेंज हा मॅक्झिमम आहे कोणापेक्षा, डायमीटरमधल्या चेंजपेक्षा. आणि त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, तर लेंथशी असोसिएट असणारा मॉड्युलस घ्यायचा, व्हॉल्यूमशी असोसिएट असणारा घ्यायचा नाही. कारण मॅक्झिमम चेंज लेंथमध्ये आहे. मग लेंथमध्ये चेंज आहे तर कोणता मॉड्युलस असतो, यंग्स मॉड्युलस असतो. आणि त्यामुळे इथे फॉर्म्युला व्हीचा येतो √y/ρ. काय येतो, √y/ρ. समजलं का सगळ्यांना सांगितलेलं. बघा, लॉन्जिट्यूडनल वेव्हसाठी 3 फॉर्म्युले आहेत. ट्रान्सवर्स वेव्हसाठी आपण 2 बघितले, लॉन्जिट्यूडनल वेव्हसाठी 3 मधलं सगळ्यात पहिलं कुठून पास होत आहेत, लिक्विड आणि गॅसेस. कोणता मॉड्युलस पाहिजे, बल्क मॉड्युलस. फॉर्म्युला काय येणार, √k/ρ. त्यानंतर मेटल कशामधून पास होतात, सॉलिडमधनं. सॉलिडकडे दोन्ही मॉड्युलस पाहिजे, कोणते, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि मग फॉर्म्युला काय येणार, √k + 4/3 इटा आणि अपॉन ρ. आणि त्यानंतर रॉडमधनं ज्यावेळेस पास होतात लेंथमध्ये जास्त चेंज होतो आणि त्यामुळे लेंथचा मॉड्युलस आपल्याला घेतला पाहिजे, कोणता, यंग्स मॉड्युलस. आणि त्यामुळे फॉर्म्युला येतो √y/ρ. आलं लक्षात. आता बघा, ट्रान्सवर्स वेव्हचे 2 फॉर्म्युले सांगायचे. स्ट्रिंगसाठी फॉर्म्युला √T/m. त्यानंतर सॉलिडसाठी फॉर्म्युला √η/ρ. ओके. आणि लॉन्जिट्यूडनल वेव्हमध्ये लिक्विड गॅसेसला √k/ρ. त्यानंतर सॉलिड √k + 4/3 इटा/ρ. आणि लास्ट कोणता आहे, रॉडसाठी √y/ρ. समजले सगळ्यांना. उद्या आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल.